दुपारचे 1 वाजतायत आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाची ती म्हणजे टोमॅटोच्या घाऊक किमतीमध्ये मोठी घट झाली आहे आणि देशातील अनेक ठिकाणी जिथे टोमॅटोच्या किमती जास्त होत्या तिथे सरकारने हस्तक्षेप करून टोमॅटोची किंमत 80 रुपये प्रति किलो केली आहे। देशातील 500 प्लस पॉइंटवरून परिस्थितीचं पुनर्मूल्यांकन केल्यानंतर आजपासून 80 रुपये प्रति किलोने टोमॅटो विकण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे आजपासून दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी विक्री सुरू आहे। नोएडा, लखनौ, कानपूर, वाराणसी, पाटणा, मुझफ्फरपूर आणि आराहमध्ये नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत ही विक्री करण्यात येते। उद्यापासून देशाच्या अनेक भागात घाऊक दरात टोमॅटो विक्री करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। आणि आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून आणि खास करून शिवसेनेच्या गोटातून। उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुनील प्रभू यांचाच व्हीप प्रत्येकाला लागू होणार असून भरत गोगावले हे बोगस प्रतोद असल्याचा टोला सुनील राऊत यांनी लगावलाय। तसंच विधान परिषदेत सुद्धा सुनील प्रभूंचाच व्हीप लागू असेल असं देखील ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांनी स्पष्ट केलंय। शिवाय सरकारच्या चहापानावरती विरोधकांनी बहिष्कार घातल्याची माहिती सुद्धा सुनील राऊत यांनी दिली। व्हीप कोणाचा व्हीप आम्हाला येणार? सुप्रीम कोर्टाने क्लिअर सांगितले की भरत गोगावलेचा व्हीप चालणार नाही। भरत गोगावले हा बोगस प्रतोद आहे। व्हीप फक्त चालेल तो आमच्या सुनील प्रभूंचा चालेल, बाकी आम्ही कुठल्या व्हीपला आम्ही मानत नाही आणि झुगाणार। सुनील प्रभूंचा व्हीप सगळ्या शिवसेनेचे आमदार 54 आमदारांना मानावाच लागेल, तसा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे। नोटीस सगळ्या आमदारांना आल्या असल्या तरी व्हीप फक्त आमच्या सुनील प्रभूंचाच चालेल। तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादीत 2 गट पडल्यामुळे राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावरती आता काँग्रेसने दावा केलाय। विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची आज घोषणा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसकडून नाना पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे, तर काँग्रेस पक्षाच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे आज संध्याकाळी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर होईल। अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाल्यानं विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे। आता राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची देवगिरीवरती बैठक पार पडली आणि यावेळी अजित पवार गटाचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते। आता पुढची बातमी राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज्यभरात एक सही संतापाची हे आंदोलन सुरू केलं की ही मोहीम सुरू केली। दादरच्या शिवाजी पार्क परिसरातही मनसेच्या सह्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या मोहिमेची आज राज ठाकरेंनी पाहणी केली। तसंच नागरिकांशी त्यांनी संवाद देखील साधला। मनसेनं उभारलेल्या फलकावरती सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करत राजकारण्यांचा निषेध केलाय। चला चला ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांना त्यांचे एक विधान भोवणार असल्याची शक्यता आहे। मुंबई गुन्हे शाखेनं राऊतांना नोटीस बजावली असून मुख्यमंत्री कार्यालयाबाबत केलेल्या विधानाप्रकरणी उत्तर मागितलंय। राज्यातील कारागृहात असलेल्या गुन्हेगारांशी मुख्यमंत्री कार्यालयातून संपर्क साधला जातोय असा खळबळजनक आरोप त्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता आणि या संदर्भातले पुरावे आणि माहिती देण्यासाठी क्राईम ब्रांचकडून राऊतांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे। पोलीस राऊतांनी केलेल्या आरोपांची पडताळणी करणार आहेत आणि या प्रकरणात राऊतांचा जबाब नोंदवला जाऊ शकतो। सर, काही दिवसांपूर्वी आपण दावा केलेला होता की मुख्यमंत्री कार्यालयातील राज्यातील कारागृहांमध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांचे संपर्क आहे, त्याचबरोबर क्राईम ब्रांचने आपल्याला काही नोटीस वगैरे पाठवली? बघा, मी असं ऐकलं आहे, अशा नोटिसा पाठवलेल्या, अशा नोटिसा आल्या तर मी पुराव्यासह उत्तर देईन।
तर संजय राऊत यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि सरकारवरती त्यांनी जो गंभीर आरोप केला होता त्यांचं तेच वक्तव्य संजय राऊत यांना भोवण्याची शक्यता, कारण आता गुन्हे शाखेनं त्यांना याबद्दल सविस्तर माहिती मागवलेली आहे. मुंबई क्राईम ब्रांचकडून संजय राऊतांना नोटीस बजावण्यात आली आहे याच संदर्भात. यावेळची सगळ्यात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे अजित पवार गट हा शरद पवारांच्या भेटीला गेलाय. अजित पवार आणि त्यांचे काही समर्थक आमदार हे सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर शरद पवार यांच्या भेटीला अजित पवार गट आलेला दिसतोय. अर्थातच ही शपथ घेतल्यानंतर अजित पवार आणि गटातल्या काही मंत्र्यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांची आम्ही वेळ मागू भेटीसाठी आणि त्याप्रमाणे आज भेट होतीये. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. विनोद, अजित पवार गटाकडून शरद पवारांची भेट घेण्यासाठी वेळ मागण्यात आली होती, तीच आज वेळ मिळाली आहे का? अजित पवार हे आणि त्यांचे सहकारी हे सगळे मंत्री आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वाय.बी. चव्हाणकडे दाखल झाले आहेत. आज सकाळी देवगिरी इथे बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर सर्व मंत्र्यांनी चार्ज घेण्याच्या आधी शरद पवार यांच्याकडे आले आहेत आणि शरद पवार यांची याआधी भेट मागितली होती आणि ती भेट आज मिळाली असल्याची पाहायला मिळत आहे. अजित पवार आणि त्यांचे सगळे सहकारी मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय.बी. चव्हाण मध्ये आहेत आणि ते त्यांची चर्चा करत आहे आणि बाहेर आल्यानंतरच कळेल की काय नेमके मुद्द्यांवर त्यांची चर्चा झाली. परंतु अजित पवार यांच्यासोबत जी बैठक आहेत शरद पवार यांची जी नेतृत्वात ही आहे त्या बैठकीमध्ये काय नेमके चर्चा होते पाहणं गरजेचं आहे. कारण अजित पवार यांचा गट शरद पवार यांच्यापासून वेगळा जाऊन आपला निर्णय वेगळा घेतला असल्यामुळे ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून तर नाही असे अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवतात. परंतु काही क्षणांमध्ये आपल्याला कळेल की त्यांची भेट झाली आणि काय नेमके मुद्दे त्या बैठकीमध्ये चर्चेला होते. जी विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. अजित पवार आणि त्यांचा गट शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेला आहे, कारण ज्या वेळेला अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी सांगितलं होतं की शरद पवार यांची भेटीसाठी आम्ही वेळ मागू, शरद पवार यांची भेट घेऊ आणि त्याप्रमाणे आज ही भेट होतीये. वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये अजित पवार आणि त्यांच्या सोबतचे मंत्री हे शरद पवारांच्या भेटीसाठी वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचले. आणि आता बातमी आहे पावसा संदर्भातली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातल्या पांजरेपार गावामध्ये पुराचं पाणी शिरलंय. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावा शेजारी असलेल्या नाल्याला पूर आलाय. गावातील 3 ते 4 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि आता पुराचं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजूरकर यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. तर यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. अडाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं अडाण नदीला पूर आलाय आणि या पुराचं पाणी बोरी अरब इथल्या पुलावरून वाहू लागल्यामुळे वाहतुकीला फटका बसलाय. यवतमाळ दारव्हा मार्ग हा 30 तासांपासून बंद असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शिवाय अडाण नदीचं पाणी उदापूर, चिसगाव, फत्तेपूर इथल्या नदीकाठच्या शेतामध्ये शिरलंय. त्यामुळे कापूस, तूर, सोयाबीन पिकाला पावसाचा तडाखा बसलाय. अंकुरलेलं पीक सुद्धा उद्ध्वस्त झालंय. 40 हेक्टरवरील पिकासह जमीन खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील वरुड, चिखलागड, सावरगाव या परिसरात सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय आणि मुसळधार पाऊस पडल्यानं खरीप पिकांचं अतोनात नुकसान झालंय. या पावसानं खरीपाची नुकतीच उगवलेली शेकडो हेक्टर क्षेत्रावरची सोयाबीन, तूर, कपाशी ही पिकं मातीमोल झाली असून शेती खरडून गेल्यानं शेतकरी हवालदिल झालेत आणि या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात सुद्धा रात्रीपासून जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे धरण साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सालेकसा तालुक्यातील पुजारीटोला धरणाचे 3 वक्रद्वार 1 फूट उंचीनं उघडण्यात आले. यातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे बाग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलाय. जुलै महिना अर्धा संपला तरी अजून पाऊस राज्यामध्ये हवा तसा सक्रिय झालेला नाही. हवा तसा पाऊस न झाल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलाय. मुंबईत सुद्धा पावसाचा रेड अलर्ट आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. विदर्भासाठी सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शहापूरपासून 40 किलोमीटर अंतरावरती असलेल्या घाटघर चोंढे या जलविद्युत प्रकल्पाच्या दरम्यान सुरू असलेल्या चोंढे धबधबा पर्यटकांना पावसाळी सहलीसाठी पर्वणी ठरतोय. घनदाट निसर्ग साधन संपत्तीनं नटलेल्या जंगलातील बंधाराकडे जाणाऱ्या रस्त्यादरम्यान हनुमंताच्या मंदिराच्या माथ्यावरून फेसाळणारा धबधबा जणू काही हनुमंताला दुग्धाभिषेक करत असल्याचंच विलोभनीय चित्र दिसतंय. या ठिकाणी शहापुरातीलच नव्हे तर बदलापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतून पर्यटक आपल्या कुटुंबासह धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत. धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातील थुवाणपाणी गावामध्ये रस्त्याची सोय नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. अशातच एका गर्भवतीला प्रसूती कळा सुरू झाल्यानं बांबूची झोळी करून तिला रुग्णालयात नेल्याचा प्रकार समोर आलाय. रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांनी 6 किलोमीटरची पायपीट करत या झोळीमधून महिलेला आरोग्य केंद्रात दाखल केलं. थेट जाऊयात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत. आमच्या दर्शनाबेन जरदोशजी, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योग मंत्री उदय सामंतजी, खासदार अनिल बोंडेजी, खासदार नवनीत राणाजी, आमदार रवी राणा, आमदार राहुल कुल, आमचे राज पुरोहितजी, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्रीमती रचना शहा, श्री रोहित कंसल, श्री हर्षदीप कांबळे, श्री विपिन शर्मा, श्रीकर परदेसी, वीरेंद्र सिंग, केंद्र शासन आणि राज्य शासनाचे सर्व अधिकारी, या ठिकाणी टेक्स्टाईल क्षेत्रातनं आलेले सर्व इंडस्ट्री कॅप्टन्स आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी केंद्र सरकारचे आणि विशेषतः देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आणि आमचे मंत्री पियुष गोयलजी, दर्शनाबेन यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये अमरावती येथे पीएम मित्रा योजनेच्या अंतर्गत इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या निर्मितीला मान्यता दिली आणि आज त्याचा एमओयू देखील या ठिकाणी झाला. ही खरोखर आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्याचा उल्लेख मगाशी झाला, ज्यावेळी आपण मागच्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्राची टेक्स्टाईल पॉलिसी आणली, त्यावेळी काही निर्णय आपण घेतले होते आणि विशेषतः त्यावेळेस माझा आग्रह होता की ज्या भागामध्ये कापूस उत्पादित होतो या भागामध्ये कापसावर संपूर्ण व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे. आणि म्हणून मग आपण राज्य सरकारच्या सहकार विभागाची सूतगिरणी जर द्यायची असेल तर तीही कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये झाली पाहिजे, अशा प्रकारचा निर्णय केला. त्याचवेळी आपण एका ग्रेडेड पद्धतीनं हे जे कापूस उत्पादक जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये टेक्स्टाईल पार्क्सची निर्मिती करण्याचा एक निर्णय घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की पहिला टेक्स्टाईल पार्क हा अमरावतीमध्ये तयार करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला. मला आठवतं की आमच्या अमरावतीमध्ये खरं म्हणजे आपण त्या ठिकाणी नांदगाव पेठला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 95 ते 99 शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं त्यावेळी एक 5 स्टार एमआयडीसी तयार करण्याचा निर्णय घेतला. एमआयडीसीचं बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, पण दुर्दैवाने त्या ठिकाणी इंडस्ट्री आली नाही. एक केवळ पॉवर प्रोजेक्ट सोडला तर जवळपास सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर दिसायचं आणि रिकामे प्लॉट्स दिसायचे, अशा प्रकारची अवस्था होती. पण ज्यावेळी आपण त्या ठिकाणी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कची घोषणा केली आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येणं सुरू झालं, मला अतिशय आनंद आहे. आणि अमरावतीच्या सगळ्या उद्योजकाचं आज या ठिकाणी त्यांच्यापैकी बरेच लोक उपस्थित आहेत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी युनिट्स लावले आणि त्याचा परिणाम असा झाला
की सुरुवातीच्या काळामध्ये रिकामी असणारी अमरावतीची MIDC इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क आल्यानंतर जवळजवळ सगळे तिथले प्लॉट संपले आणि आम्हाला ॲडिशनल त्या ठिकाणी जागेचं अधिग्रहण करावं लागलं आणि इतक्या चांगल्या प्रकारची इकोसिस्टीम तिथे सुरू झाली की हळूहळू जे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न होतं की फार्मपासनं फॅब्रिकपर्यंत आणि फॅब्रिकपासनं फॅशनपर्यंत अशा प्रकारचं संपूर्ण एक इकोसिस्टीम ही त्या ठिकाणी आपण तयार करू शकलो. आज अगदी रेडीमेड गारमेंट्सपर्यंत संपूर्ण काम हे त्या ठिकाणी होते आणि आता अमरावतीतल्या चांगल्या उद्योजकांनी फॅशन आउटलेट्स देखील त्या ठिकाणी सुरू केले आहेत. त्यामुळे अगदी शेतीपासनं तर फॅशनपर्यंत संपूर्ण इकोसिस्टीम आज आपल्याला अमरावतीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि तशातच ज्यावेळी माननीय प्रधानमंत्रीजींनी ही PM मित्रा स्कीम अनाऊन्स केली आणि आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू केला, मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार आल्यानंतर माननीय पियुषजींची मुख्यमंत्र्यांनी आणि मी भेट घेतली आणि माननीय पियुषजींना ही विनंती केली की आपण देशामध्ये PM मित्राच्या अंतर्गत वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क्सची निर्मिती करतात त्याच्यामध्ये ब्राउनफील्ड कॅटेगरीमध्ये आम्ही ऑलरेडी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्राचा विचार करावा आणि अमरावतीचा विचार करावा. आणि मला अतिशय आनंद आहे की पियुषजींनी, शेवटी पियुषजी आपल्या मुंबईचे आहेत, आपल्या महाराष्ट्राचे आहेत, त्याच्यामुळे देशाचा विचार करताना महाराष्ट्राला देखील त्यात प्राधान्य मिळालं आणि आपल्या अमरावतीमध्ये अशा प्रकारचा PM मित्राच्या अंतर्गत हा टेक्सटाईल पार्क मंजूर झाला. आणि मला अतिशय आनंद वाटतो की आमच्या उद्योग मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही रेकॉर्ड काळामध्ये त्या ठिकाणी लँड ॲक्विजिशन केलं आणि आता रेकॉर्ड काळामध्ये SPV तयार करू आणि रेकॉर्ड काळामध्ये आमची MIDC त्या ठिकाणी ज्या काही व्यवस्था उभ्या करायच्या आहेत किंवा काही व्यवस्थांचं अपग्रेडेशन करायचं आहे, काही व्यवस्था ज्या आहेत त्याची कॅपॅसिटी वाढवायची आहे, या सगळ्या गोष्टी एका रेकॉर्ड काळामध्ये आम्ही तयार करू. आणि मला विश्वास आहे की आमचा उद्योग विभाग असेल किंवा आमची MIDC असेल याच्या माध्यमातून ही सगळी इकोसिस्टीम तिथे तयार झाल्यानंतर देशामध्ये PM मित्राच्या अंतर्गत जो पहिला इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क तयार होईल तो आमच्या अमरावतीचा असेल, हा विश्वास देखील या निमित्ताने मी माननीय मंत्री महोदय आणि राज्यमंत्री महोदयांना देऊ इच्छितो. मला खरोखर या निमित्ताने हे सांगायचं आहे की आज ज्या प्रकारे अमरावतीला उद्योजकांनी प्रेफरन्स दिलाय, मागच्या काळामध्ये जेव्हा रेमंडच्या उद्घाटनाला मी आलो होतो त्यावेळी आपण अनेक MOU त्या ठिकाणी केले आणि हे सगळे MOU ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट झाले आणि आज त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट होते. मी उद्योजकांना देखील सांगू इच्छितो की आपले जे काही कन्सर्न्स असतील, निश्चितपणे ज्यावेळेस आपण उद्योग चालवतो त्यावेळी काही अडचणी देखील येतात, पण या अडचणी दूर करण्याकरताच सरकारमध्ये आम्ही बसलोत. मुख्यमंत्री असेल, मी असेल, उद्योग मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री असतील, आपण कधीही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. तसेही आमची जी उद्योग विभागाची टीम आहे, सेक्रेटरी असतील, MIDC CEO असतील, MIDCची टीम असेल, ही टीम देखील किंवा आमचे वस्त्रोद्योग सचिव असतील, हे सगळे सातत्याने आपल्या संपर्कात असतात आणि आपल्या अडचणी दूर करण्याचं काम हे ते सातत्याने करत असतात. आणि भविष्यातही वी हॅव टू ऍक्ट ॲज अ टीम. त्यामुळे उद्योजक आणि आम्ही वेगळे आहोत असं आम्ही समजत नाही. वी आर पार्ट ऑफ सेम टीम. त्यामुळे तुमचे जे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याचं काम हे निश्चितपणे आमच्या माध्यमातून होईल. आपल्याला कल्पना आहे की आज आपण समृद्धी महामार्ग तयार केलाय, त्यामुळे पोर्टची कनेक्टिव्हिटी ही 5 तासामध्ये आता अमरावतीला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यासोबत आपण ड्रायपोर्ट वर्धेला सुरू करतो आहोत, त्यामुळे खरं म्हणजे वर्धा ड्रायपोर्ट झाल्यानंतर विदिन 45 मिनिट्स तुम्ही सगळी शिपमेंटची जी ऍक्टिव्हिटी आहे ती त्या ठिकाणून करू शकणार आहात. अमरावतीचा जो एअरपोर्ट आहे त्याचं अपग्रेडेशन आपण सुरू केलंय, नवीन रनवे तयार झालाय, नवीन टर्मिनल बिल्डिंग त्या ठिकाणी सुरू होते, नाईट लँडिंगची फॅसिलिटी त्या ठिकाणी आम्ही करतो आहोत. त्यामुळे रोड कनेक्टिव्हिटी असेल, रेल कनेक्टिव्हिटी असेल, एअर कनेक्टिव्हिटी असेल किंवा जो काही सी कार्गो कनेक्टिव्हिटी असेल, अशा सगळ्या कनेक्टिव्हिटी
या आपल्याला अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये एकाच ठिकाणी अतिशय जवळ अशा प्रकारे त्या मिळणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की केवळ भारताकरता नाही तर एक्सपोर्ट ओरिएंटेड अशा प्रकारच्या टेक्सटाईल गुड्स करता देखील आता अमरावतीचा हा जो पीएम मित्राच्या अंतर्गत पार्क आहे, हा पार्क निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू शकेल. मी अधिक लांब बोलणार नाही, पण मला अतिशय आनंद आहे. अमरावतीचा पालकमंत्री म्हणून, गार्डियन मिनिस्टर म्हणून देखील आपल्या सगळ्यांचं अमरावतीमध्ये मी स्वागत करतो. आज 3 MOU आपण केले आहेत. त्या तिन्ही इंडस्ट्रीजचं मनापासून स्वागत करतो आणि त्यासोबत आपण विदर्भ टेक्सटाईल असोसिएशन सोबत देखील एक MOU केलेला आहे. मला विश्वास आहे की हे 4ही MOU हे या ठिकाणी एक प्रकारची नवीन सुरुवात आहे आणि येत्या काळामध्ये मला विश्वास आहे आणि मी MIDCला सांगू इच्छितो, उद्योग मंत्र्यांनाही सांगू इच्छितो, आपण 1000 एकर जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित केली आहे, पण 1.5 वर्षामध्ये ही जमीन आपल्याला कमी पडेल आणि अधिकची जमीन आपल्याला अधिग्रहित करावी लागेल. इतका चांगला रिस्पॉन्स हा या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याची तयारी आपण सगळ्यांनी ठेवावी एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा माननीय मोदीजींना, पियुषजींना आणि दर्शनाबेनला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांचं अमरावतीमध्ये स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर देशातील पहिलं टेक्सटाईल पार्क अमरावतीमध्ये होते आणि त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया होते. या संदर्भात कार्यक्रमात मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच बोलत होते. उद्योग मंत्री सुद्धा उपस्थित आहेत. अमरावतीतल्या टेक्सटाईल पार्कसाठी भूसंपादन केलं जात आहे आणि देशातलं पहिलं टेक्सटाईल पार्क अमरावतीमध्ये असणार आहे. यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे अजित पवार गट शरद पवारांच्या भेटीला गेलाय. वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी भेटीसाठी दाखल झालाय अजित पवार आणि त्यांचा गट. अजित पवार हे देखील स्वतः आहेत आणि त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, अदिती तटकरे, छगन भुजबळ हे देखील पोहोचले. तर जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा वाय.बी. चव्हाण सेंटर इथे पोहोचलेले आहेत. शरद पवार यांची भेट घेतली जाणार आहे अजित पवार आणि त्यांच्या गटाकडून. खरं तर अजित पवार आणि त्यांचा गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांची आम्ही भेट घेऊ आणि वेळ मागू आणि मग भेट घेऊ असं सांगण्यात आलेलं होतं आणि आज अखेर ती भेट होतीये. मुंबईतल्या वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी अजित पवार आणि त्यांच्या गटातले आमदार आणि मंत्री वाय.बी. चव्हाण सेंटर इथे पोहोचलेले आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे सुद्धा पोहोचलेत वाय.बी. चव्हाण सेंटर इथे आणि त्याचसोबत अजित पवार यांच्यासोबत हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, अदिती तटकरे आणि छगन भुजबळ हे सुद्धा पोहोचलेत. वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार आणि त्यांचा गट पोहोचलाय. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रथमच ही अधिकृतपणे अशी भेट होतीये शरद पवार यांच्यासोबत अजित पवार आणि गटाची. जयंत पाटील हे वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी येताना दिसतायत. जितेंद्र आव्हाड सुद्धा आलेले आहेत आणि आता दुसरीकडे अजित पवार आणि त्यांच्या गटातले आमदार आणि मंत्री हे सुद्धा पोहोचलेले आहेत वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी आणि आता शरद पवार यांची प्रतीक्षा आहे. शरद पवार यांच्याच भेटीसाठी अजित पवार आणि त्यांचा गट आलेला आहे. आता या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते, शरद पवार यांची प्रतिक्रिया काय असणार आहे याची देखील सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र मुंबईतल्या वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी या अजित पवार गट आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. त्यासाठी जयंत पाटील पोहोचलेत, जितेंद्र आव्हाड पोहोचलेत आणि दुसरीकडे अजित पवार आणि त्यांचा संपूर्ण गट पोहोचलेला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडून सांगण्यात आलं होतं की आम्ही शरद पवार यांची वेळ मागू, त्यांच्या भेटीसाठी वेळ मागू आणि अखेर आज भेटीसाठी ही वेळ मिळालेली आहे आणि त्यानुसार वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी ही भेट होते. त्यासाठी दोन्ही गटातले नेते आता पोहोचायला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या गटातले नेते सुद्धा पोहोचतायत आणि अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार सुद्धा वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये पोहोचलेले आहेत. आता एक एक करून हे नेते यायला सुरुवात झालेली आहे. जितेंद्र आव्हाड
वाय.बी. चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचतानाची ही दृश्य आहेत. अजित पवार आणि शरद पवार यांची भेट होतीये. अजित पवार आणि त्यांचा गट सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रथमच ही अशी भेट होतीये मुंबईतल्या वाय.बी. चव्हाण सेंटर इथे. त्यामुळे या दोन्ही गटात नेमकं काय बोलणं होतं, काय चर्चा होते, शरद पवार यांची प्रतिक्रिया नेमकी काय येतेय. खरं तर माध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या प्रतिक्रिया या सगळ्यावरती आपण ऐकलेल्या आहेतच. मात्र ज्या वेळेला प्रत्यक्षात अजित पवार आणि त्यांचा गट, त्यांचे समर्थक आमदार आणि ज्यांनी मंत्रिपदाची आता शपथ घेतली आहे, सरकारमध्ये सामील झालेत, ते शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आलेले असताना पवारांची प्रतिक्रिया काय असणार आहे याची देखील उत्सुकता आहे. तर या भेटीकडे आपलं लक्ष असेलच. मात्र तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.